ते प्रेस नोट नाही आली ना, ह्यांना दोन्ही दिले का? दोन्ही दिले ना? नाही ते हे लाईव्ह लिंक आली का लाईव्हची? क्या हो गया? ये तो ये बैग है ना, ये बैग है पटल से ये तो लॉन्ग शो है ना। हॅलो हॅलो, मंत्री महोदय नमस्कार. मी आता आहे ना, आता मला एका मिनिटात मी लाईव्ह आहे आता टीव्ही चॅनलवर. तर रेमडेसिवीर संबंधी लोकायुक्तने काल निर्णय दिला आहे. मी थोड्या वेळात आपल्याला फोन करतो. आता टीव्ही चॅनलवर माझी पत्रकार परिषद 11 वाजता सुरू होते, पण तोपर्यंत आहे ना माझं ऑफिसवाले सगळे तुम्हाला पेपर्स व्हॉट्सअप करायला सांगतो तुमच्या पीएला. हां, आणि मी एक अर्धा तासानंतर परत बोलतो. सांगतो ते रेमडेसिवीरवर लोकायुक्तने काल आदेश दिला आहे की महाराष्ट्र सरकारने ऑर्डिनन्स काढायला हवा होता त्यावेळेला रेमडेसिवीरची प्राइस कंट्रोल करण्यासाठी. हां, तर मी पाठवतो तुला. ते तानाजी सावंतच्या पीएला सगळे पेपर पाठवायला सांग. ओके. हाँ, एकच सेकंड. ते डॉक्युमेंट मी पाठवतोय साहेबांना, अर्जंट द्यायचं आहे. देवेंद्रजीशी झालं माझं बोलणं, ते त्यांना सांगा तुम्ही. आता या $100 कोटीचा कोविड घोटाळा करणारे सुजित पाटकर जे संजय राऊतचे पार्टनर आहे, त्यांनी कशा प्रकाराने घोटाळा केला आणि कशा पद्धतीने एकच स्टॅम्प पेपर हे 2 ठिकाणी 2 एग्रीमेंट केले. एकाच स्टॅम्प पेपरवर 2 वेगवेगळे एग्रीमेंट करायचे. एक मुंबई महापालिकेला द्यायचा आणि एक पुणे महापालिका PMRDAला. फक्त एवढंच नव्हे, त्यांनी जे सांगितलं होतं की ही भागीदारी संस्था जी आहे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, ही रजिस्टर्ड नाही, हे महाराष्ट्र सरकारने मला लिहून दिलेलं आहे. आता सुजित पाटकरच्या विरोधात माझी तक्रार हे नोंदणी व मुद्रांक विभाग यांनी स्वीकारली आहे. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रार IGRनी स्पष्टपणे
संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे की फसवणूक आहे, चीटिंग आहे, फ्रॉड आहे, फोर्जरी आहे. एकाच प्रकारचा स्टॅम्प पेपर, एकच स्टॅम्प पेपर आणि त्या स्टॅम्प पेपरचा नंबर जो एक वेळा नाही अनेक वेळा वापरण्यात आला, फोटोकॉपी केली त्याची आणि एकच स्टॅम्प पेपर अनेक एग्रीमेंटसाठी वापरणं हा 7 वर्षाची सजा होऊ शकते असा गुन्हा आहे. स्टॅम्प पेपर नंबर 136/974 500 रुपयेचा, हा पण तोच आहे 500 रुपयेचा 136/974. हे पुणे महापालिका PMRDA ला दिला, हा मुंबई महापालिकेला दिला आणि जो मुंबई महापालिकेला दिला त्याच्या एग्रीमेंटची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2010. हे आहे संजय राऊत, सुजित पाटकरची कमाल. स्टॅम्प पेपर कुठल्या तारखेला छापण्यात आला आणि वितरित करण्यात आला? 20 मार्च 2020 ला. स्टॅम्प पेपर आम्ही कन्फर्म केलं तर स्टॅम्प रजिस्ट्रारनी हा विकलाय 20 मार्च 2020 ला आणि एग्रीमेंट संजय राऊत साहेबांचा मित्र परिवाराने दाखवला आहे 20 नोव्हेंबर 2010 ला. अशा प्रकारची फोर्जरी फक्त उद्धव ठाकरे यांचे मित्र परिवारच करू शकतात. आता तोच स्टॅम्प पेपर पुणे महापालिकेला एग्रीमेंट दिला, तोच स्टॅम्प पेपर हे फोटोकॉपीची फोटोकॉपी केली. 136/974 20 मार्च 2020 ला इश्यू झाला आणि त्याच्या एग्रीमेंटची प्रत 26 जून 2020 ची दाखवण्यात आली. मुद्दा फक्त इथपर्यंत नाही आहे, मुद्दा त्याहून अधिक आहे. मी आझाद मैदान एस्प्लेनेड कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने चौकशी करायला सांगितले. आझाद मैदान पोलीस स्टेशन, मुंबई महापालिकेचे तत्कालीन संबंधित नेते यांनी 2 सदस्यांची समिती नेमली आणि त्यात सुनील धामणे सह आयुक्त ही समिती नेमण्याचा निर्णय महापालिकेने 6 एप्रिल 2022 ला केला. मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. या समितीने आपला अहवाल तयार केला जून 2022 पर्यंत. न्यायालयात पोलीस स्टेशनला अहवाल देण्यात आला 22 जुलै 2022 ला. एप्रिल आणि मे मध्ये जो चौकशी केली या समितीने ती गजब आहे. या समितीचा रिपोर्ट मध्ये हे स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे की लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांनी सादर केलेली ही कायदेशीररित्या नोटराइज झाली आहे, अस्तित्वात केव्हा आली आणि त्याच्यावर त्यांनी लीगल ओपिनियन मागितला. यांनी लिहिलं आहे की याची जे नोटरी करण्यात आले आहे ही फोर्जरी आहे. त्या लीगल ओपिनियन मध्ये लिहिण्यात आलं आहे की महाराष्ट्रात पार्टनरशिप डीड रजिस्ट्रेशन करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे की कोणतीही सरकारी संस्था रजिस्टर्ड कंपनीशी डील करू शकते. रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे की एग्रीमेंटची सिग्नेचर 2010 ची दाखवण्यात आली आहे पण नोटरी 2020 मध्ये करण्यात आलं आहे. यात स्पष्टपणे लिहिलं आहे की 2 वेगवेगळे एकच मुद्रांकवर 2 वेगवेगळे एग्रीमेंट देण्यात आले आहेत. एवढं स्पष्ट रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे. फक्त एवढंच नाही म्हटलं की पोपट काय खात नाही, पोपट ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही, पोपट पेरू खात नाही, पोपट मेला हे नाही म्हटलं.
तथा इक्बाल चहलनी नेमलेली ही समिती डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर ने जॉइंट सुनील धामणे यांनी स्पष्टपणे लिहिलं सगळ्या ठिकाणी फ्रॉड आहे, चीटिंग आहे, फोर्जरी आहे, चीटिंग आहे, एक स्टॅम्प पेपर अनेक एग्रीमेंट, नोटरी तर रबर स्टॅम्प आहे पण त्या नोटरीने ते सह्या केलेल्या नाही आहेत. आणि शेवटी म्हटलं की परंतु यावर कारवाई करायची गरज नाही. म्हणून आज माझी स्पष्ट मागणी आहे की सगळ्यात पहिलं हा जो रिपोर्ट सही करून फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग हे सिद्ध झालं आहे ते रिपोर्टमध्ये लिहिलं आहे आणि तरीही त्यावर कारवाई करायची नाही असे जे सुनील धामणेने लिहिले. पहिली ताबडतोब सुनील धामणेची हकालपट्टी व्हायला हवी. मुंबई पोलीसकडे माझी मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत या सुनील धामणेचं इंट्रोगेशन का केलं नाही. महापालिका आयुक्तांना प्रश्न आहे की रिपोर्ट तुमच्याकडे मे मध्ये आला, जून मध्ये सगळं स्पष्ट झाल्यानंतर मुंबई महापालिकाने सुजित पाटकर लाईफलाईन हॉस्पिटलच्या विरोधात FIR का केली नाही. हे सगळे पेपर मी संबंधित सगळ्या डिपार्टमेंटला देणार आहे आणि मुंबई महापालिकेने ताबडतोब या संबंधात FIR करावी. मुद्रांक रजिस्ट्रारने हे चीटिंग फ्रॉड आहे, एका स्टॅम्प पेपरवर 2 हे. कायदा विभागाने नोटरीचं रबर स्टॅम्प आहे ह्याच्यावर 2010च्या नोटवर पण नोटरीचं रबर स्टॅम्प आहे आणि 2020 वर त्याच नोटरीचं रबर स्टॅम्प आहे. राकेश दुदा, तर हा राकेश पी दुदा या नोटरीची पण चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. काल माननीय लोकायुक्त यांनी रेमडेसिवीर घोटाळा याच्यावर माझा याचिकावर आदेश दिला आहे. या आदेशाचं मी स्वागत करीत आहे. कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू होता, ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. 1 तारखेला एप्रिल 2021 मध्ये भाईंदर महापालिका 666 मध्ये, हाफकिन इन्स्टिट्यूट 666 मध्ये आणि मुंबई महापालिका 1600 रुपये मध्ये रेमडेसिवीर घेतली. याची चौकशी व्हायला हवी अशी मी मागणी लोकायुक्तांकडे केली होती. लोकायुक्तांनी आपला जो ऑब्झर्वेशन रेकमेंडेशन केलंय ते मी स्पष्टपणे दाखवू इच्छितो. लोकायुक्तने आपला उत्तरात म्हटलं आहे की याचिकाकर्त्यांनी जे सांगितलंय 766 रुपये, 1666 रुपये हे खरं आहे. मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, भाईंदर महापालिका सगळ्यांनी स्वीकार केला. एकाच दिवशी महाराष्ट्र सरकार ऑर्डर देते, एकाला 667 आणि दुसऱ्यामध्ये 1667. या सगळ्या महापालिका, इन्स्टिट्यूट यांनी हे सगळं सरकारवर ढकलून दिलं. मी याचिकेत हा प्रश्न उपस्थित केला होता की जर मुंबई महापालिकाने गडबड नाही केली तर महाराष्ट्र सरकारने हे प्राइस कंट्रोल का नाही केलं. आणि लोकायुक्तने आपला आदेशात स्पष्ट म्हटलं आहे की द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र there was no effective machinery for directing private manufacturers to sell the life-saving drug at particular fixed price. There was no machinery.
पुढे लिहिलंय द स्टेट ऑफ महाराष्ट्र. मी पुन्हा सांगू इच्छितो, काही लोकांनी बातमी फ्लेक्स केली आहे की याचिका फेटाळली, क्लीन चिट दिली आहे, तर त्यांना प्रार्थना करतो की हे ऑर्डर पूर्ण वाचावा. स्पष्ट म्हटलंय द स्टेट ऑफ महाराष्ट्र ought to have brought a legislation or ordinance directing the manufacturer to make the supply of life-saving drugs available at the reasonable rate. लोकायुक्तने स्पष्टपणे म्हटलंय की मुंबई महापालिका असो, भाईंदर महापालिका असो, हाफकिन यांना मी दोषी धरता येणार नाही असं त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केली आहे. कारण की त्यावेळेला रेमडेसिवीरचा सप्लाय हे महाराष्ट्र सरकार रेग्युलेट करत होती. एफडीएला सगळा अधिकार दिला होता. म्हणजे क्लीन चिट मुंबई महापालिका आणि भाईंदर महापालिकेला दिली. हे अर्ध सत्य ना अर्ध वाक्य आहे. मुंबई महापालिका, भाईंदर महापालिकांनी हे सगळं राज्य सरकारवर ढकललं. त्यांनी आपल्या आर्ग्युमेंट मध्ये म्हटलं आम्हाला अधिकारच नव्हता, अधिकार सगळं महाराष्ट्र राज्याने एफडीएने घेतला होता आणि म्हणून लोकायुक्तनी म्हटलंय. पॉइंट नंबर 1, 2, 3 की मुंबई महापालिका, भाईंदर महापालिका हे कंट्रोल करण्याच्या स्थितीत नव्हते, म्हणून त्यांनी चूक केली, भ्रष्टाचार केलं असं म्हणता येणार नाही. पण फायनल ऑर्डर मध्ये 4थ्या पॉइंट मध्ये स्पष्ट म्हटलं आहे कि महाराष्ट्र गवर्नमेंट should have regulated the price of life-saving drug. They should have issued the ordinance. आणि त्यावेळी मी बोंबलून सांगत होतो महाराष्ट्र सरकारकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार होते, ते उद्धव ठाकरेंना माहित होतं. कारण की त्याच वेळेला महाराष्ट्राच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कुठला बेडचं काय रेट असेल, कुठला सर्व्हिसचे काय चार्जेस असेल हे महाराष्ट्र सरकारने ठरवलं होतं. जर हॉस्पिटलचे दर तुम्ही कंट्रोल केले तर रेमडेसिवीर देणाऱ्या त्या 4 कंपन्यांचे दर का रेग्युलेट केले नाही? त्यात एका पर्टिक्युलर कंपनीने 1600 रुपये दिली, त्यांना का तुम्ही आदेश दिले नाही? तुम्ही कंपन्यांना रिटेलमध्ये देण्यावर प्रतिबंध केला, म्हणजे सगळा सप्लाय तुमच्याकडे होता. पुढे यांनी म्हटलंय की हे अधिकार यांच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 च्या अंतर्गत देता आले असते. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हे प्रोव्हिजन आहे. त्या प्रोव्हिजनचाच वापर करून तुम्ही सांगितलं की कंपनी कुणाला देणार नाही, फक्त एफडीएला देणार. रिटेलरला तुम्ही ब्लॅक मार्केटिंगचं प्रतिबंध घातलं. पुढे यांनी म्हटलंय की इट इज अ मॅटर ऑफ कॉमन नॉलेज दॅट व्हॉट एव्हर द डिमांड गोज अप. आणि त्यांनी आणखीन पुढे म्हटलंय काय therefore recommend the government of Maharashtra shall consider passing appropriate legislation for ensuring supply of life-saving drugs in such event. MCGM and all other municipal corporations shall also take a policy decision and ensure that life-saving drugs supplied to them do not fall in wrong hands and are used for proper treatment. ह्याच्यात आणखीन त्यांनी म्हटलं आहे की ड्यूरिंग दिस पीरियड rumors were afloat that the life-saving drugs were sold in black market. पुढचं वाक्य आहे का? Effective machinery should have been prepared to tackle this problem of black marketing through police and municipal corporation officials. आणि म्हणून रेमडेसिवीरचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांचा एफडीएने केला होता हे सिद्ध झालं आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत या बोललो आहे आणि त्यांनी लोकायुक्त या अहवालावर कारवाई करावी. त्यांनी जे म्हटलं आहे त्यावेळी एफडीएच्या द्वारा या अव्वा किमती त्या एक कंपनीला देण्यात आल्या, त्याची चौकशी व्हायला हवी.
त्यावेळी इफेक्टिव्ह मेकॅनिझम नव्हतं, त्याची चौकशी व्हायला हवी. आणि त्याचबरोबर जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये ह्या पुढच्या संकटासाठी त्यांनी काय अमेंडमेंट सुचवले आहेत लोकायुक्तांनी, ते शिंदे फडणवीस सरकारने मान्य करावे अशी विनंती केली आहे. आपण सर म्हणताय की क्लीन शीट दिली नाहीये, पण जर ऑर्डर वाचला, आपण ज्या वेळेस तक्रार केली तसं आपलं म्हणणं होतं की स्मॉल रिटेलर्स कडनं महानगरपालिकेकडनं वाढीव दरावरती इंजेक्शन उपलब्ध करून घेतले. एफडीए कडे कंट्रोल होता आणि लोकायुक्ताच्या ऑर्डरमध्ये असं ते म्हणतायत की जे आरोप केले गेले, जे पुरावे माझ्यासमोर ठेवले गेले, त्याच्या आधारे कोणत्याही प्रकारची नॉन ट्रान्सपरन्सी किंवा भ्रष्टाचार नाही झाला आणि महानगरपालिकाकडनं झालं नाही असं त्यांच्या ऑर्डरमध्ये दिलं गेलं. अगदी बरोबर आहे. ऑर्डर पूर्ण बघावा लागतो. महापालिकेचा PRO किंवा त्यावेळी तर कोणीतरी अधिकारी त्यातनं फक्त 2 वाक्य उचलून सांगतोय, तर तो ऑर्डरमध्ये 1, 2, 3, 4 पण आहेत. महापालिकेने असं सांगितलं की आमच्या हातात काही नव्हतं, वी वर हेल्पलेस बिकॉज द प्राइस अँड रेमडेसिवीर सप्लाय वर रेग्युलेटेड बाय FDA. म्हणजे महापालिकेकडे काही नव्हतं हे लोकायुक्तांनी मान्य केलं, वी ऑल्सो एक्सेप्टेड. परंतु त्याच वेळी लोकायुक्तांनी हेही म्हटलं आणि महापालिकेने पण हे म्हटलं ड्युरिंग द आर्ग्युमेंट की हे सगळे अधिकार राज्य सरकारकडे होते. आम्ही आमच्या याचिकेत दोन्ही मुद्दे मांडले होते, कारण की महाराष्ट्र सरकारचा आरोग्य खात्याने पण 1300 रुपये त्यावेळी औषध घेतलं. तर आमची याचिका हे टोटॅलिटीमध्ये होती की महापालिकेत भ्रष्टाचार झाला, की आरोग्य खात्यात झाला, की FDA मध्ये झाला. तर लोकायुक्तकडे सुनावणीच्या दरम्यान ही गोष्ट आली की महापालिकेने रायटिंगमध्ये एफिडेव्हिट फाईल केलं की हो ही गोष्ट खरी आहे की त्याच काळात 667 मध्ये हाफकिननी घेतली आणि त्याचा 1 महिना पण नाही 20 दिवसानंतर मुंबई महापालिकेने हे 1668 ऑर्डर रद्द करून 2 लाख रेमडेसिवीरचा ऑर्डर दिला होता. पण आमचा मुळे 70,000च घेतली आणि नंतर प्राइस 1000 वर रिवाइज केली. हे पण महापालिकेने कबूल केलं. म्हणताय की महानगरपालिका इन कनायव्हन्स विथ FDA हा पूर्ण भ्रष्टाचार केला आणि ह्यामध्ये महानगरपालिका नव्हे तर राज्य सरकार आणि तत्कालीन जे मंत्री FDAचे असतील किंवा त्यांच्याकडे सरकार होतं त्यांनी मिळून हा पूर्ण भ्रष्टाचार केला. हे लोकायुक्तांनी म्हटलं आहे की मीरा भाईंदर महापालिकेत 4000चा ऑर्डर दिला, पण फक्त 300 रेमडेसिवीर घेतले, बाकी 3700 कंपनीने त्यांना दिली नाही, तर त्यावर पण राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे हे पण म्हटलं आहे. त्यांनी हे पण म्हटलं आहे की मुंबई महापालिकाने जे स्पष्टीकरण दिलं की ही गोष्ट खरी आहे की 1667ची आम्ही प्राइस दिली, 2 लाखाचा ऑर्डर दिला होता आणि ते नंतर बोंबाबोंब झाल्यामुळे आम्ही सप्लाय फक्त 70,000चा घेतला. म्हणजे किरीट सोमय्या किंवा मीडिया किंवा अन्य ऍक्टिव्हिस्टमुळे 1,30,000 रेमडेसिवीर इंजेक्शन जे 1667 रुपयांनी आलं असतं ते 1,000 रुपयात आलं. तिसरी गोष्ट की लोकायुक्तांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की मुंबई महापालिकेचे ऑफिशियल आणि पोलीस ऑफिशियल नी हे ब्लॅक मार्केटिंग आणि सिच्युएशन व्यवस्थित हाताळली नाही हे म्हटलं आहे. फक्त त्यांनी असं म्हटलं की जे प्राइस कंट्रोल महापालिकेचा आणि राज्य सरकारचा ऐकल्यानंतर गोंधळ महापालिकेत झाला नाहीये, गोंधळ राज्य सरकारकडे झाला. सर, सुजित पाटकरच्या कंपनीला 32 कोटीचं कंत्राट मिळालं होतं, त्यापैकी 29 कोटींची बिलं देण्यात आली. तर नेमकं हा 100 कोटींचा घोटाळा नेमकं कसा आहे? जर कॉन्ट्रॅक्ट 32 कोटींचा आहे, पुन्हा रिन्यू ते झालेलं आहे का? कारण त्यांच्याकडून अशी बाजू मांडली जाते की मला कॉन्ट्रॅक्ट 32 कोटीचे मिळाले, 29 कोटीची मी बिलं इश्यू केलेली आहेत, तर नेमका हा घोटाळा काय? दुसरा प्रश्न, जे बोगस स्टॅम्प पेपरचं म्हटलं गेलंय, तर हा स्टॅम्प पेपर नेमका बोगस कसा आहे? म्हणजे तारखा त्याच्या 2 वेगळ्या आहेत म्हणून तो बोगस आहे की त्यामध्ये नेमका फेरफार राहिला? या 2 प्रश्नांची इथे पे क्या सुजीत पाटकर पे है? हाँ बोलो ना.
तर यामध्ये महानगरपालिकेचं स्पष्टीकरण आलं, हे स्पष्टीकरण महानगरपालिकेने दिलेलं आहे सगळ्यांना, जे आता विचारलं गेलं. दुसरा प्रश्न असा आहे की त्यांचं रिपोर्टमध्ये पण म्हटलं गेलं की हा टायपो एरर आहे, तर ह्याला घोटाळा म्हणता येणार नाही, यावर तुमचं म्हणणं? महापालिकेने कुठेच म्हटलं नाही हे टायपो एरर आहे. महापालिकेचा इन्व्हेस्टिगेशन समितीचा पुढे सुजित पाटकरनी हे स्टेटमेंट दिलं हे टायपो एरर आहे. पण मी आपल्याला दोन्ही एग्रीमेंट दाखवले, परत दाखवतो की हे 2 एग्रीमेंट आहे. आता हे जे एग्रीमेंट आहे हे 2 आता तुम्ही बघा, दोन्हीचं टाईप वेगळे आहे. स्टॅम्प पेपर नंबर एकच आहे. इथे पार्टनरशिप फर्म रबर स्टॅम्प आहे, इथे नाही आहे. म्हणजे एकच स्टॅम्प पेपरवर 2दा वेगवेगळे एग्रीमेंट टाईप झालेले आहे. हे कसं होऊ शकतं? नोटरीनी सही केली आहे, टायपो एरर आहे. तर टायपो एरर आहे 2010चं, तर हे टायपो एरर आहे, तर नोटरीने 2020 मध्ये कसं सर्टिफाय केलं? तिसरी गोष्ट, नोटरीने सांगितलं माझा रजिस्टर मध्ये नोंदच नाही, मी सहीच केली नाहीये, आणि हे महापालिकेच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे. चौथी गोष्ट, हे दोन्ही सेम एग्रीमेंट कसं असू शकते? बघा, हे 4 सह्या आणि हे कसं होऊ शकतं? म्हणजे एकाच स्टॅम्प पेपरवर 2 वेगवेगळे एग्रीमेंट करण्यात आले. एकाच स्टॅम्प पेपरवर 2 वेगवेगळे एग्रीमेंट होऊ कसे शकतात? म्हणजे सुजित पाटकरनी, आपल्याला आठवत असेल की 2003, 4, 5 मध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा झाला होता. तेलगी, मला वाटतं तेलगी, एकाच नंबराचे स्टॅम्प पेपर तेलगी 10 छापायचा. असा काय सुजित पाटकरनी कारखाना सुरू केला असेल तर माहित नाही, आणि त्यामुळेच मुद्रांक शुल्क विभागाने याच्या विरोधात चौकशी सुरू केली. अच्छा, दुसरी गोष्ट 38 कोटी रुपयेचं पेमेंट आलंय, हे आम्ही पुरावे दिले. 38 कोटीचं आता किती पेमेंट झालं हे तर केक शोधणार ना, पण त्याला तर महापालिका कमिशनर नाहीत म्हणतात. तिसरी गोष्ट, या महापालिकेचा रिपोर्ट आलाय, त्यात स्पष्टपणे म्हटलंय की कंपनी अस्तित्वात नव्हती ज्यावेळी आम्ही ऑर्डर दिला त्यावेळी. सुजित पाटकर आणि त्यांनी म्हटलंय स्टेटमेंट मध्ये रजिस्टर्ड फर्म आहे. रजिस्टर ऑफ फर्मनी सांगितलं ही रजिस्टर्ड नाही आहे. हो, पण जी कंपनी अस्तित्वात नाही, अशा कंपनीला तुम्ही हजारो कोविड पेशंटचे आयसीयू सांभाळण्याचा ऑर्डर उद्धव ठाकरेंनी दिलं. कोविड आयसीयू एंड अदर युनिट, जी कंपनी अस्तित्वात नाही, ज्या कंपनीकडे कोणी माणूस नाही, ज्या कंपनीकडे जीएसटी नाही, ज्या कंपनीकडे इन्कम टॅक्स नंबर नाही, ज्या कंपनीचं ऑफिस नाही, ज्या कंपनीचे 4 पार्टनर, त्यातनं एक चहाची टपरी चालवतो आणि दुसरा ड्रायव्हर आहे, अशा लोकांना, आणि फ्रॉड अँड फोर्जरी अँड चीटिंग आझाद मैदान कोर्टाने दखल घेतली. आणि माझा मुद्दा असा आहे की मुंबई महापालिका आयुक्तांनी समिती नेमली, त्या समितीचा रिपोर्ट मध्ये हे सगळं आहे की सगळं पाटकरनी कबूल केल्यानंतर महापालिकेने त्याच्या विरोधात एफआयआर का नाही नोंदवली? का नाही केली हाच प्रश्न आहे. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न, कोणाचा दबाव असेल किंवा कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? आता ईडी आणि ईओडब्ल्यू दोघांना मी विनंती केली आहे की हे तर त्यांचाच रिपोर्ट आहे, टेंडरच काढण्यात आलं नव्हतं, सगळं सिद्ध झालं आहे. याचा अर्थ संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांना ऑर्डर अधिकारी म्हणतात आम्ही निर्णय घेतलेला नाही, सही आमची आहे. म्हणजे कुठला पॉलिटिकल नेत्याने फोन केला होता, दर्पण आणलं होतं? दुसरी गोष्ट, मी इन्कम टॅक्सला पण विनंती केली आहे की हे जे पैसे आले 100 कोटी रुपयेचा ऑर्डर, 38 कोटीचा आल्या, ह्याचे पुरावे दिले. आणखीन किती आले असेल तुम्हाला आपण नाही सांगू शकत. हा पैसा गेला कुठे, तर याची पण चौकशी व्हायला हवी. प्रेक्षकांना एकदा थोडं ब्रीफ कराल की सुजित पाटकरला आतापर्यंत किती ऑर्डर मिळाल्या होत्या? 38 कोटीची तर बिल हे तुम्हीच दाखवलं आकड्यांशी.
पण सुजित पाटकरला कोविड काळामध्ये किती ऑर्डर मिळाल्या होत्या, किती पैसे इश्यू झाले होते आणि त्याच्यावरून किती बिलही भरली गेली होती? अरे याची रिपोर्ट पूर्ण जो आहे ना, जे माझ्या हातात महापालिका समितीचा रिपोर्ट आहे त्यात असं म्हटलंय की सुजित पाटकरला एकंदर 21 वेळा वर्क ऑर्डर देण्यात आली होती. आता हे जे असतं, ह्या आमच्यासारखा माणूस इथून तिथून माहिती गोळा करतो, RTI मध्ये गोळा करतो, लोक माहिती देतात. तर खरंच 21 देण्यात आली होती की 11 देण्यात आली होती की 31 देण्यात आली होती? आता मला हे माहीत आहे, वरळी कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाला होता हे माहीत आहे, त्याचे डॉक्युमेंट मी दिले. दहिसरचा मिळाला होता, त्याचे डॉक्युमेंट दाखवलं. मुलुंडचा पण वर्क ऑर्डर त्यांच्या नावाने निघालेला आहेत. पुण्याचा पण मिळाला होता. तर ह्याची तर आता चौकशी केगनी केली पाहिजे. तर केगला महापालिका आयुक्त नाही म्हणतात. आता EOWने सगळे डॉक्युमेंट मागितले होते. 140 दिवस महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी डॉक्युमेंट दिले नव्हते. आता ईडीने बोलवल्यानंतर त्यांनी हे कागद द्यायचं मान्य केलं आहे. तर आता ते कागद देत आहेत, म्हणून त्या सगळ्या गोष्टी हळूहळू येणार. हे जे 38 कोटीची डिटेल मी गोळा केली आहे, अशा पद्धतीने गोळा केली आहे. याचा अर्थ हे पेमेंट 100% झालेलं आहे. पण याचा व्यतिरिक्त झालं तर माहीत नाही. दुसरं मला एक समजत नाही व 38 कोटीचा घोटाळा झाला की 100 कोटीचा घोटाळा झाला. पण जी कंपनीच अस्तित्वात नाही, ज्याच्याकडे एक डॉक्टर नाही, एक कंपाऊंडर नाही, त्याला आपण वरळी कोविड सेंटर, ICU युनिट, दहिसर, BKCचा एक भाग पण एकदा दिला होता, मुलुंडचा एक भाग एकदा दिला होता, शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर पुणे, याचे कॉन्ट्रॅक्ट देऊन हजारो कोविड रुग्णांची खेळण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं होतं. आणि उद्धव ठाकरे पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PMRDAचे अध्यक्ष, त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटर, शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट हे PMRDA त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी या कंपनीला दिला होता. का उद्धव ठाकरे जबाब देत नाही? आता 7 दिवसात 3 कोविड रुग्ण दगावले, बोंबाबोंब झाली. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आग्रहामुळे पालकमंत्रींनी कमिटी नेमली आणि त्या कमिटीने स्पष्ट रिपोर्ट दिला की या कंपनीकडे, ही कंपनी बोगस आहे, फेक आहे, कोणी माणूस नाही आहे. आणि त्याच्यामुळे 3 माणसं दगावली, त्याला ब्लॅकलिस्ट केलं. ओके, मुंबई महापालिका ने सुजीत पाटकर 100 करोड़ कोविड सेंटर घोटाले में अपनी जो रिपोर्ट दी थी, वो रिपोर्ट हमारे हाथ में आई है. उस रिपोर्ट में सुजीत पाटकर ने फोर्जरी की, फैब्रिकेशन किया. 2010 की सिग्नेचर पे 2020 में नोटराइज हुआ. उनके वो कंपनी उस समय जन्म 26 जून 2020 तक वो कंपनी अस्तित्व में नहीं थी. उनके पास कोई साधन नहीं था. ऐसी कंपनी को कॉन्ट्रैक्ट दिया गया, ऐसा मुंबई म्युनिसिपैलिटी ने अपनी रिपोर्ट में मान्य किया है. सुजीत पाटकर ने एक ही स्टैम्प पेपर पे 2 अलग अलग एग्रीमेंट, एक मुंबई महापालिका को दिया, एक पुणे महापालिका को दिया. स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रार IGR ने इसके ऊपर जांच के आदेश दे दिए हैं. जो म्युनिसिपैलिटी के ज्वाइंट कमिश्नर सुनील धामणे, इसने ये रिपोर्ट बनाई थी, उसमें सब ये लिखा है कि ये फ्रॉड फोर्जरी. उसके बाद में सुनील धामणे ने इनके ऊपर कार्रवाई नहीं की. इसके लिए महापालिका के ज्वाइंट कमिश्नर को तुरंत सस्पेंड करना चाहिए. और साथ में लॉ डिपार्टमेंट ने जो नोटरी कहता है मैंने साइन नहीं की है, वो रबर स्टैम्प सुजीत पाटकर जो संजय राउत के पार्टनर है उन्होंने लगाई है, उसकी अलग जांच करनी चाहिए.
मुंबई महापालिका ने 140 दिन ये डॉक्यूमेंट दबाए रखे, इसके लिए उनको भी एक्सप्लेनेशन देना पड़ेगा और सुजीत पाटकर को तुरंत ही गिरफ्तार करना चाहिए, ऐसी मेरी मांग है। मुंबई लोकायुक्त ने रेमडेसिविर ब्लैक मार्केटिंग के संबंध में मेरी याचिका में जो मूल बातें थी उसका स्वीकार किया है, मैं उसका स्वागत करता हूं। अप्रैल 2021 में एक ही समय पर भाईंदर म्युनिसिपल कॉरपोरेशन ने 667 रुपए में रेमडेसिविर लिया और उसी समय पर मुंबई महापालिका ने 1667 रुपए में रेमडेसिविर खरीदा। इसके संदर्भ में धांधली हुई है, क्योंकि डिजास्टर एक्ट के अंतर्गत महाराष्ट्र सरकार ने एफडीए द्वारा दवाई से लेके हॉस्पिटल के चार्जेस रेगुलेट कर रही थी। उस समय पर इतना दाम क्यों? मुंबई म्युनिसिपैलिटी ने अपने स्पष्टीकरण में लोकायुक्त को कहा कि यह प्राइस रेगुलेट या सप्लाई रेगुलेट करने का काम महाराष्ट्र सरकार के पास अधिकार था, उन्होंने उसका उपयोग नहीं किया। जो रेमडेसिविर का सप्लाई उस समय पर फूड एंड ड्रग कंट्रोल अथॉरिटी एफडीए करता था और इसलिए लोकायुक्त ने कहा कि इसमें मुंबई महापालिका को हम अधिक जिम्मेदार नहीं कर सकते। लेकिन लोकायुक्त ने स्पष्ट कहा है कि महाराष्ट्र सरकार ने अपने अधिकार का उपयोग करके उस समय ऑर्डिनेंस निकालना चाहिए था। रेमडेसिविर लाइफ सेविंग ड्रग्स का प्राइस कंट्रोल करना चाहिए था। ब्लैक मार्केटिंग और लोगों में विश्वास पैदा करने का काम मुंबई महापालिका पुलिस कर नहीं सकी, इसका मैं स्वागत करता हूं। लोकायुक्त ने यह भी कहा है कि आगे ऐसे डिजास्टर के संबंध में डिजास्टर एक्ट में 2 अमेंडमेंट करने चाहिए। मैंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत से बात की है। मैंने कहा लोकायुक्त ने जो अमेंडमेंट के लिए कहा है वो स्वीकार करना चाहिए। शिंदे फडणवीस सरकार ने ये अमेंडमेंट लाना चाहिए। और लोकायुक्त ने जो कहा है उस समय महाराष्ट्र सरकार ने ऑर्डिनेंस क्यों नहीं निकाला? मुंबई महापालिका ने कहा कि हमने जो ये काफी कंट्रोवर्सी हुई थी उसके कारण जो 2 लाख रेमडेसिविर हम 1667 रुपए में खरीदने वाले थे, वो सप्लाई 70,000 पे रोक दिया। हमने 70,000 रेमडेसिविर 1667 के दाम से लिया और बाकी का 1,30,000 1,000 रुपए के दाम से लिया। तो एफडीए के कारोबार की जांच होनी चाहिए। देवेंद्र फडणवीस और तानाजी सावंत ने इसके ऊपर योग्य करने का आश्वासन दिया है। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।